लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ख्रिस्त धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या नाताळच्या निमित्तानं सोमवारपासून नाशिक शहरात मोठा उत्साह बघायला मिळतोय. शहर परिसरातील चर्चमध्ये सर्व धर्मीय भाविकांनी प्रार्थना दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. चिमुकल्यांपासून ज्येष्ठांची उपस्थिती लक्षवेधी ठरते. प्रभू येशूला अभिवादन करताना भाविकांकडून प्रार्थना केली जाते. तर दिवसभर चर्च परिसरात विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहे. नाशिक शहरातील विविध चर्चमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी वर्दळ असते. दुपारी गर्दी घटल्यानंतर सायंकाळी पुन्हा चर्चचे प्रांगण भाविकांनी बहरलेले असते. त्र्यंबक नाका सिग्नलवरील होली क्रॉस चर्चमध्ये सायंकाळी भाविकांनी सहकुटुंब हजेरी लावत दर्शन घेतलेले आहे. यावेळी सर्व धर्मीय नागरिकांनी ख्रिस्त बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी फादर लुईस डॅनियल, मुख्य धर्मगुरू विजय गोन्साल्विस, सफराज सलीम, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, सरदार अवतार सिंग, फ्रान्सिस वाघमारे, पवन जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान नाशिक शहरातील शरणपूर परिसरातील संत अँद्रिया चर्च येथे भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते आहे. कॉलेज रोडवरील डॉन बॉस्को येथील चर्चमध्ये देखील प्रार्थनेसाठी भाविकांकडून हजेरी लावली जाते. तर नाताळनिमित्त चर्च आणि परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. तसेच गोठ्यात झालेल्या येशूच्या जन्माचा देखावा देखील साकारण्यात आलेला आहे. चर्चमध्ये उपस्थित धर्मगुरूंचे आशीर्वाद या निमित्तानं भाविकांना लाभत आहे. तर ख्रिस्ती भाविकांसह सर्व धर्मीय भाविकांनी चर्चमध्ये उपस्थित राहून प्रार्थना केलेली आहे. तर नाताळच्या निमित्तानं नाशिककरांनी हे एकोप्याचं दर्शन घडवल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.